या सगळ्यांचं मार्गदर्शन घेऊन या संपूर्ण भागामध्ये आमची अध्यक्षांची इच्छा होती की एकदा एक इन्फॉर्मल एक चर्चा व्हावी। त्याच्यासाठी आम्ही फक्त काही चर्चेंसाठी आता आरक्षणं कशी पडतील, वॉर्डांची काय परिस्थिती आहे याची चर्चा करण्यासाठी आम्ही आज सगळे जमलेलो आहोत। आणि महत्त्वाचा सगळ्यात म्हणजे की राज्यात त्यांनाही ऐकून घ्यायचं होतं की दिल्लीमध्ये नक्की काय चाललं आहे, कारण का त्यांचा सगळ्यांचा प्रश्न आहे की आम्ही दिल्लीला तुम्ही गेला आहे पण एवढी अस्वस्थता महाराष्ट्रात आहे। रोज प्रत्येक चॅनलवर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये क्राईम वाढलेला आहे, पुण्यात तर भयंकर क्राईम वाढला आहे, ट्रॅफिकचे मुद्दे, पाण्याचे मुद्दे, कचऱ्याचे मुद्दे, खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत। तर ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा दिल्लीत काय चालली आहे ह्यांचे का ऑब्झर्वेशन आहेत आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे त्याच्यावर एक मोठी चर्चा आम्ही आता बसून केली। हो, अर्थातच माननीय मुख्यमंत्रीच आले होते 2 दिवस आणि मी काही लपलेली गोष्ट तुम्हाला सांगत नाही आहे। जे पारदर्शकपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी स्टेटमेंट, नाराजी या तुम्हीच टी व्हीवर सगळ्या सांगितलेल्या आहेत की 3-4 महत्त्वाचे मुद्दे महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष किंवा त्यांचे मित्र पक्षांकडून आमच्या कानावर पत्रकार आणि चॅनल्सकडून आलेले आहेत आणि ज्या त्यांच्याकडून काही चर्चा आमच्या कानावर पार्लमेंटमध्ये पडल्या त्याच्यात माननीय मुख्यमंत्री प्रचंड नाराज आहेत असं सातत्याने बोललं जातं आहे आणि माध्यमांनीही ते सांगितलं आहे की माननीय मुख्यमंत्री प्रचंड मित्रपक्षांवर नाराज आहेत। ज्या गोष्टी ज्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष, मित्रपक्ष, महाराष्ट्र या सगळ्यांचीच अतिशय म्हणजे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल अशी परिस्थिती आहे। कारण का मी दिल्लीत असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारायचे, अरे ये ताश क्या क्या चक्कर चल रहा है, कौन ये मंत्री क्या खेल रहा है तुम्हारे असेंबली में, अरे ये क्या कोई शराब पी रहा है, कुछ इतना कैश महाराष्ट्र में कैसे है, वो बैग में किसका कैश था। असे अनेक प्रश्न मला सातत्याने महाराष्ट्रा बाहेरचे खासदार, कारण का तुमची सगळी चॅनल्स आहेत ती सगळ्या भाषांमध्ये आहेत, तुम्ही इथे बातमी करता ती बरोबर त्या लोकल भाषेमध्ये तिथे जाते, त्याच्यामुळे महाराष्ट्रात कुठलीही घटना घडली हे दुर्दैव आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्राची प्रचंड अडचणीची परिस्थिती झालेली आहे। दुर्दैव आहे। मला लोकांनी कॉन्ट्रॅक्टरनी केलेल्या आत्महत्याबद्दल विचारलं की काय नक्की आहे बाबा, खरंच पैसे, खरंच दिवाळखोरी झाली आहे का पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये, असे अनेक प्रश्न आहे। लोक आणि तज्ज्ञ असतात, तो केंद्र सरकारचे रिपोर्ट्स आमच्याकडे येतात, राज्याची आर्थिक परिस्थितीचा जो रिपोर्ट असतो ती सगळी माहिती सगळ्याच खासदारांना मिळत असते। पत्र लिहिले त्यांना विश्वासात घेतलं जात नाही आणि राज्यमंत्री निर्णय घेतात, बैठका घेतात, ही सगळी खतखत आहे। त्याला आता उत्तर माधुरी विश्वासी पत्र घेऊन दिले, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी काम करते, कॅबिनेट मंत्र्यांच्या कुठल्याही कामात देवाणघेवाण करत नाही असं प्रत्युत्तर त्यांनी पत्रातून दिलं। एक तर माधुरीताई एक महिला आहेत, एके महिलेला संधी म्हणजे एकीकडे लाडकी बहीण योजना करायची आणि दुसरीकडे जर एखादी महिला काहीतरी करू पाहत असेल आणि त्या मंत्री तर आहेतच ना, एखादी महिला मंत्री काहीतरी करू पाहते आणि तिच्या जबाबदारीच्या चौकटी, आणि आमची अपेक्षा आहे की प्रत्येक मंत्र्यांनी मीटिंग्स घ्यावी, आढावा घ्यावा। अहो आमची दिशा कमिटी झालेली नाही, आम्ही किती वेळा विनंती केली आहे, दिशा कमिटी ही झालीच पाहिजे, हा केंद्र सरकारचा आग्रह आहे। आता दिशा कमिटी काय करते की राज्यामध्ये, तालुक्यामध्ये तुमच्या मतदारसंघात जी कामं झाली आहेत, स्कीम्स आहेत, त्याचा एक आढावा डिपार्टमेंट वाईज घेते। आपल्या पुणे जिल्ह्यात दिशा कमिटी झालेलीच नाही आणि आम्ही सांगून विनंती करून थकलो। एक आता माधुरीताई आमच्या महिला भगिनी मंत्री झाल्या, त्या काहीतरी करू पाहतात तर काय अडचण आहे, आणि मंत्री तर आहेतच, त्यांना अधिकार आहे ना, आणि त्या स्वतः म्हणल्या आहेत की माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या जी जबाबदारी आहे त्या चौकटीत राहून तो प्रोटोकॉल पाळूनच त्या करतायत ना। मग एक महिला जर काहीतरी कर्तृत्व दाखवू शकते तर यांना काय अडचण आहे मला सांगा। त्यांनी घ्यायचा त्यांना अधिकार दिलेलाच आहे आणि मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षाचा आहे ना। काय होतं माहिती आहे का, महायुतीमध्ये वादवादाचं वाटायला येतात ना, 3 पक्षाचं सरकार चालवलं जात आहे, अडचणीत येतात ते शिंदेचे किंवा अजितदादांचे मंत्री आमदार, वाद होतो यांचाच, व्हिडिओ बाहेर येतात ते याच मंत्र्यांचे, भाजपचं काय होत नाही, महायुतीत कुरघोडी सुरू आहे का, वाद सुरू आहे? हा प्रश्न तच माझं उत्तर आहे
हा प्रश्न तुम्ही मला नाही विचारायला पाहिजे, हा प्रश्न तुम्ही मित्र पक्षांना त्यांच्या दोन्ही विचारायला पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री तर अतिथी देवो भव, दर आठवड्याला त्या पुण्याला येतात, पुढच्या वेळेस येतील तेव्हा हा प्रश्न त्यांना विचारा. धनंजय मुंडेंबाबत का अलिकडे विधान केले कृषी वगैरेतून त्यांना एका प्रकरणामध्ये निश्चित झाली, दुसरा प्रकरण आहे त्यातून झाल्यानंतर आम्ही त्यांना पुन्हा तुम्ही दिवस असं प्रकारचं म्हणतात पुनर्वसन होईल मुंडेंचं एवढं लवकर? तुम्हाला सांगू, मला माहिती नाही. एक तर म्हणजे मी त्या सरकारमध्ये मागे नाही, मी बाहेरून सगळं बघते, पण एका गोष्टीच्या वेदना जरूर होतात. कारण का माझी अपेक्षा होती की ह्या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जरी विरोधक असले तरी जाहीर आभार मानते आज की कोणीतरी थोडी का होईना संवेदना दाखवली या सरकारबद्दल, या सरकारच्या ह्या सगळा जो गलिच्छ कारभार चालला आहे महाराष्ट्रात त्याच्याबद्दल. म्हणजे ज्या उशिरा का होईना पण माननीय मुख्यमंत्री म्हणाले की मी अस्वस्थ आहे, ते दिल्लीला हायकमांडकडे गेले, हायकमांडला त्यांनी सांगितलं की असं असं चाललं आहे आणि हे वाईट होतं आहे. नाराजी व्यक्त केल्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते. एक मिनिट पूर्ण होऊ दे. आणि त्याचबरोबर मला खरं वैयक्तिक बोलायला आवडत नाही, मी कधी बोलतही नाही, पण हा प्रश्न तुम्ही मला विचारायच्या ऐवजी भारतीय जनता पक्ष आणि माननीय सुरेश धस यांना विचारला पाहिजे. आणि त्याचबरोबर ज्या व्यक्तीवर डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, आणि डोमेस्टिक व्हायलन्सची केस मी म्हणत नाही आहे, माननीय कोर्टाने आदेश दिलेले आहेत, हे तुमच्या चॅनलवर आलेले आहेत, डोमेस्टिक व्हायलन्सची केस आहे, पर्सनल आणि बऱ्याच गोष्टींच्या केसेस आहेत. आणि मला एक प्रश्न विचारायचा, हा तर वैयक्तिक झालाच भाग, पण त्याचबरोबर ज्या सरपंचाची हत्या झाली त्याच्या मागे ज्या वाल्मिक कराड होता त्याचा आका कोण होता हे मी एकटी म्हणत नाही, मी तर कधीच, मला हे माहिती नव्हतं. हे सगळं माननीय अनेक वेळा सुरेश धसांनी आपल्या सगळ्यांना ती माहिती दिली. आणि ज्या आकामुळे कुटुंब उद्ध्वस्त झालं, कधीतरी त्या देशमुख कुटुंबाला जाऊन विचारा त्यांच्या वेदना. ती काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. त्या मुलीचे वडील गेले, त्याच परिस्थितीत त्या बिचाऱ्या मुलीनी परीक्षा दिली. आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे चांगले मार्क पडले आणि आता तिची सगळी शिक्षणाची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी घेतलेली आहे आणि ते आपण सगळे मिळून पूर्ण करू. ते सगळं त्या कुटुंबाशी करू, पण तिचे बाबा आपण नाही परत आणू शकत. काय उत्तर देणार त्या देशमुख कुटुंबांना? आणि त्याचे आरोप प्रत्यारोप, मी स्वतः माननीय अमित शहांना भेटले होते, मी पुरी नोट घेऊनच माननीय अमित शहांना भेटले होते की माननीय अमित भाई तुम्ही आम्हाला न्याय द्या, कारण का आम्हाला महाराष्ट्रात न्याय मिळत नव्हता. बजरंग अप्पा सोनवणे हा पहिला व्यक्ती होता ज्यांनी, जेव्हा वाल्मिक कराड आणि ही हत्या झाली, पहिल्यांदा खरा आका कोण हा महाराष्ट्राला बजरंग अप्पा सोनवणे आणि सुरेश धसांनी आपल्याला ही माहिती दिली. नाहीतरी कधीतरी आपल्याला कळलंही नसतं, आणखीन खून झाले असते. त्या मुंडेंच्या मिसेस महादेव मुंडेंच्या तुम्ही बघितल्या त्यांच्या वेदना. अहो मी त्यांच्या घरी जाऊन आले, एवढी छोटी छोटी लेकरं आहेत त्यांची. ती महिला आमची भगिनी न्याय मागत मागत फिरली, परवा काही नाही तर आत्महत्या करायची पाळी तिच्यावर आली. आता तिला न्याय मिळतो आणि तुम्हाला कळलंय की काय अमानुष पद्धतीने त्याची हत्या झाली. या हत्या होत होत्या तेव्हा पालकमंत्री कोण होतं? कुणाच्या घरी हे लोक बसून निर्णय घ्यायचे? कोण त्यांच्या मागे होतं? हे मी म्हणत नाही आहे, हे माननीय सुरेश धस आणि बजरंग अप्पा सोनवणेंना विचार. त्याच्यामुळे मला धक्का बसला. क्लीन चिट, कसल्या क्लीन चिट आहेत ह्या? इथे घराच्या घरं उद्ध्वस्त होत आहेत, संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि हे लोक क्लीन चिट देत आहेत. काय एवढं इथे सत्तेचा प्रेम? हे कदापि या राज्यात जर कोणी चुकीचं काम करत असेल आणि कुणाचं कुटुंब उद्ध्वस्त करत असेल ते महाराष्ट्र सहन करणार नाही. कितीही लढायला वेळ लागेल तरी आम्ही लढत राहणार. आणि त्या कुटुंबाला, ज्याच्या घरातला कर्ता पुरुष त्याची अमानुषपणे हत्या ज्यांनी केली आहे किंवा त्याच्या मागे जो पाठराखण करा, ज्यांनी त्यांना सगळ्यांना मदत केली, अशा सगळ्या लोकांना महाराष्ट्रामध्ये निर्णय प्रक्रियेत आम्ही येऊ देणार नाही. मंगळवारी राजीनामा ते किती आहेत मला माहिती नाही आणि माझा काही संबंध नाही कोणीकडे. त्यांना कधीच, त्यांचे पहिले व्हिडिओ आले ना तेव्हाच त्यांनी नैतिकतेवर राजीनामे द्यायला पाहिजे होते. हे दुर्दैव आहे की राजीनामे नैतिकतेवर यांना काढावं लागतं.
दरवेळीच मग माननीय मुख्यमंत्र्यांनी हायकमांडकडे दिल्लीला जायचं, दिल्लीकडून अप्रुव्हल गेल्यावरच जेव्हा दिल्लीवरनं फोन येतो तेव्हाच हे राजीनामे देतात. दरवेळी दिल्लीला काय सांगायला पाहिजे? दरवेळी दिल्लीनीच इंटरव्हेन्शन केल्याशिवाय महाराष्ट्रात न्याय महाराष्ट्राला मिळणार नाही. मग हे काय आहे सरकार मला सांगा. आणि हे कबूल मी नाही करत आहे, त्यांचेच नेते आणि मित्रपक्ष म्हणतात दिल्लीचा क्लिअरन्स. हे मी म्हणत नाही, हा माझा आरोप नाही आहे, तुमच्या चॅनलवर त्या नेत्यांनी केलेलं वास्तव आहे. लाडक्या बहिणीचे पैसे काही पुरुषांनी घेतले, तो पण मोठा होता असं म्हणतात. लाडक्या बहीण योजनेचा एक ते 14,000 एवढ्या पुरुषांनी फॉर्म भरलेच कसे? कोणीकडे कॉन्ट्रॅक्ट आहे फॉर्म भरायचा त्याची इन्क्वायरी केली पाहिजे आणि ईडी आणि सीबीआय त्यांच्या मागे लागली पाहिजे. एरवी छोट्या छोट्या गोष्टींना ईडी आणि सीबीआय लावतात लोकांच्या मागे, विरोधी पक्षाच्या मागे. इथे तर एवढा मोठा भ्रष्टाचार आहे, मग भ्रष्टाचार असाच जाणार. मी स्वतः दिल्लीला मला नाही माहिती बाबा, मला कसं माहिती असेल? फॉर्म नाही भरले ते जवळपास 22 कोटी रुपयांचा निधी त्या पुरुषांच्या खात्यावर जमा झालाय. नाही प्रॉब्लेम इज फॉर्म तर भरला ना, कोणीतरी फॉर्म भरला ना. इलेक्शनच्या आधी घाईघाईनी यांनी एवढे फॉर्म भरून घेतले. मग कुठलं सॉफ्टवेअर याचे कॉन्ट्रॅक्ट कुणाकडे होतं फॉर्म भरायचं? कोणी फॉर्म भरून घेतले या सगळ्या बहिणींचे? कुठलं तरी सॉफ्टवेअरच वापर. अहो AIच्या काळामध्ये एवढा मोठा पारदर्शक कारभार, आधार कार्ड ह्या सगळ्याबद्दल झालं. एवढी मोठी यंत्रणेमध्ये एवढा फ्रॉड होतोच आहे कसा? याचा अर्थ याच्या मागे काहीतरी मोठं षडयंत्र आहे. आणि हे षडयंत्र किंवा ही कोण एजन्सी आहे ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरून गेले, त्या एजन्सीची इन्क्वायरी झाली पाहिजे, त्याला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे आणि त्याची पारदर्शकपणे SIT किंवा ED आणि CBIची इन्क्वायरी झाली पाहिजे. काही राज्याचे मंत्री जे आहेत ते वादात सापडले की देवदर्शनाला जाऊ लागले. नंतर कोकटेंनी शनी देवाचं दर्शन घेतलं, देवामुळे राजनामा लांब जातो. त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांनी आयुष्यात काय करावं, त्यांनी काय का करेना. माझं म्हणणं आहे की महाराष्ट्राची आबरू ही वाचवा अशी वेळ आली आहे. मला म्हणायचे दुर्दैव आहे, मला असं बोलावं लागतं की महाराष्ट्राची इतकी बदनामी. किती दिवस झाले यांचं सरकार येऊन? 100-150 दिवस झाले असतील. 150 दिवसात महाराष्ट्राच्या 70 वर्षाच्या इतिहासात जेवढी महाराष्ट्राची बदनामी झाली नाही ना, तेवढं या 150 दिवसात झालेली. गाव वाडी वस्तीपर्यंत महाराष्ट्राची बदनामी या लोकांनी केली आणि ह्याचा कधी तर कधी इसका जवाब उनको देना पडेगा. आणि नुसत्या राजीनाम्यांनी फक्त संपत नाही, दर 50 दिवसांनी एखादी विकेट जाते. काय लावलंय? वाल्मी कराड जेलमधून देखील फोनवरती बोलताय अशा प्रकारचा आरोप अहमद जाधवनी केला आहे. त्यांच्यासमोर एक माणूस बसला होता, त्याला वाल्मी कराडांचा फोन आला. वाल्मी कराड जेलमध्ये बसून हे सगळं करतोय अशा प्रकारचा आरोप करतात. अहो कशाला? देशमुख कुटुंबांनी तुमच्याच चॅनलवर दाखवलंय VIP ट्रीटमेंट चालली होती त्या वाल्मी कराडांना. मी माननीय आपला परवाच्याच दिवशी बजरंग अप्पा सोनवणे माननीय अमित शाहची वेळ मागितली आहे 2 केसेससाठी. एक तर वाल्मिक कराडांचं जे वागणं आहे त्याच्यासाठी आणि त्यांना जी VIP ट्रीटमेंट दिली जाते जेलमध्ये त्याच्या विरोधात, आणि दुसरं महादेव मुंडेंचा जो खून झाला त्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी घेऊन त्या माऊलीला न्याय मिळाला पाहिजे. या 2 विषयांसाठी माझे सहकारी बीडचे खासदार बजरंग अप्पा सोनवणेंनी माननीय अमित शाहची वेळ मागितलेली आहे. ते 2 वेळा या आठवड्यात त्यांच्याकडे जाऊन आलेले आहेत. काही मंत्र्यांप्रमाणे आता आमदार देखील वादग्रस्त वक्तव्य करायला लागले. जुन्नरमध्ये काल आदिवासी विभागाची बैठक होती, त्यावेळेस खात्याला मूर्ख मंत्री मिळाले, चोर मंत्री मिळाले असा उल्लेख शरद चव्हाणांनी केला आहे. काय म्हणाले? मूर्ख मंत्री मिळाले खात्याला आणि चोर मंत्री मिळाले असं बोलले? शरद सोनवणे आदिवासी आमदार देखील वादग्रस्त. रामकृष्ण हरी बाबा, मी याच्यावर बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवून द्या ते व्हिडिओ. या गोष्टींमुळे पवारसाहेब आज मुख्यमंत्र्यांना की उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार अशी चर्चा आहे. पवारसाहेब परत भेटणार आहेत का या सगळ्या गोष्टी? मला माहिती नाही. काल मी दिल्लीवरनं पुण्याला आले, माननीय पवारसाहेब काल दुपारीच मुंबईला गेले, त्याच्यामुळे मला माहिती नाही भेटणार असतील. पण एक मी तुम्हाला सांगते, आम्ही जरी विरोधक असलो त्यांची, तरी आम्ही महाराष्ट्रावर प्रेम करणारी लोकं, या काळ्या मातीशी इमान राखणारी लोकं. विरोधकाच्या रोज या विकेट पडत आहेत म्हणून आम्हाला आनंद होत नाही, कारण का आमच्या राज्याचं नुकसान होतं. आज महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे, आर्थिक पण आणि सामाजिक पण. आर्थिक परिस्थिती इतकी नाजूक आहे. आणि मी म्हणत नाही, सरकारचा डेटा सांगतोय मी, डेटा ड्रिव्हन बोलते. आज महाराष्ट्र सरकारकडे पैसे नाहीत. अहो दुर्दैव बघा या सरकारचं. त्या कॉन्ट्रॅक्टरनी आत्महत्या केली, 35 वर्षाचा मुलगा. हो काय त्या कुटुंबावर, आमचा काही संबंधच नाही, असं कसं म्हणू शकते सरकार?
किती असंवेदनशील. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिक्षकांच्या आत्महत्या, कॉन्ट्रॅक्टरांच्या आत्महत्या. म्हणजे कशासाठी थांबलं हे सरकार? काय बघायचं आहे की यांना समाधान आणि आनंद मिळेल? मला सांगा. 100-150 दिवस झाले यांनी काय करून दिले? फक्त मोठे बिग तिकीट कॉन्ट्रॅक्ट्स. कुठला तो रस्ता करायचा होता 80,000 कोटी रुपयाचा. इथे तुम्हाला त्या जलजीवनसाठी पैसे नाही, तुम्हाला शिक्षकांना पगार. अहो ते ठोक आंदोलनासाठी रोहितनी तिथे दिवसभर राहिला. दुसऱ्या दिवशी आदरणीय पवारसाहेब झाले तेव्हा त्या बिचाऱ्या आमच्या शिक्षकांना, शिक्षक शाळा सोडून बिचारे पावसात बसले होते तिकडे मुंबईत. या सरकारकडे जर पैसे नसतील तर मग 80,000 कोटी रुपयाचा तो रस्ता कशासाठी यांना पाहिजे? आणि मग रस्त्यासाठी पैसे आहेत पण शिक्षणासाठी पैसे नाही. आम्हाला ड्रॉइंग टीचर ठेवायला पैसे नाहीत. तिसरी भाषा शिकवायची म्हणून त्यांचा जो हट्ट आहे पहिलीपासून शिकवा, त्याच्यासाठी स्पोर्ट्स टीचर, ड्रॉइंग टीचर यांना सगळ्यांना घरी पाठवा. हे काय चर्चा चालली? आणि हे माझे आरोप हे वैयक्तिक कुणावर नाही, जे वर्तमानपत्रात येतं आणि चॅनलवर येतं त्याच्यावरून मी हे मत मांडते. काही उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिले तर त्यांना काढून टाकलं असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. दिल्लीच्या राजकारणामध्ये काय वाटतं? हा विषय थोडासा नाजूक आहे आणि मला असं वाटतं की व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया खूप मोठं पद आहे. या घटना मागच्या आठवड्यात दिल्लीमध्ये झाल्या त्या अस्वस्थ करणाऱ्याच होत्या. तडकाफडकी जे काय झालं, पण मला असं वाटतं तो विषय नाजूक आहे आणि देशाच्या व्हाईस प्रेसिडेंटबद्दल आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं हात रोखूनच बोलीन, कारण का माझ्या देशाचा विषय आहे. हा पॉलिटिकल विषय मी करू इच्छित नाही, कारण का माझ्या देशाचा व्हाईस प्रेसिडेंट. पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे काही गोष्टी जरी आपल्याला काही माहिती असलं तरी त्या सगळ्या काही गोष्टी पोटात ठेवायच्या असतात. हे सुसंस्कृत मराठी संस्कार आमच्या सगळ्यांना. पोटात ज्या ठेवायचं असते म्हणताय ना, त्यातून बरंचसं सांगून जात आहे तुम्ही. कारण जे दिल्लीतून ज्या माहिती आली किंवा ज्या बातम्या आल्या ना, राजीनामा दिल्यानंतर 24 तासात उपराष्ट्रपतींचं कार्यालय बंद झालं. उपराष्ट्रपतींकडे जे OSD होती त्यांना त्यांच्या खात्यात परत पाठवण्यात आलं. उपराष्ट्रपतीच्या कार्यालयात असणारी सगळे सॉफ्टवेअर डिलीट करण्यात आली, हार्ड डिस्क डिलीट करण्यात आल्या. दिल्लीत काय घडतंय नेमकं? तुमचा जो रिपोर्टर असेल ना, जो ते बीट बघतोय त्याला विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नातच तुम्हालाच पाहिजे ती सगळी उत्तर आहे. राजकारणाने हिंजवडीची पाहणी केली आणि नाराजी व्यक्त केली आणि उद्योग बाहेर चालले. जबाबदार लेट सुटलेलं शांत पण करा आणि हिंजवडीला भेटलं. एक तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, गेले कित्येक महिने मी स्वतः हिंजवडीचा किती फॉलोअप करते. मी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती करून आंदोलन केलं, विनंती केली, सगळं करून झालं. उशिरा का होईना महाराष्ट्र सरकार आता तिची जबाबदारी घेते, याच्याबद्दल त्यांचे जाहीर आभार. पण आता रिझल्ट्स द्या, आम्हाला रिझल्ट पाहिजे. मी तर एक पत्र लिहिलेलं आहे, ते जाईल आता, की जर अडचण एवढा ट्रॅफिकचा अडचण होत असेल तर आठवड्यातून 2च दिवस सगळ्यांनी ठरवून घ्यावं, बाकी सगळा वेळ वर्क फ्रॉम होम करा. सगळे दिवस वर्क फ्रॉम होम. जसं बँगलोरमध्ये वर्क फ्रॉम होम माझे सहकारी PC मोहन आहेत, त्यांनी जसं सकाळला पत्र लिहिलं तसंच मीही पत्र लिहिलेलं आहे महाराष्ट्र सरकारला आणि हिंजवडीच्या सगळ्या असोसिएशनला, की जर शक्य असेल तर जास्तीत जास्त लोक हे सगळे इन्फ्रा तयार व्हायच्यापर्यंत वर्क फ्रॉम होम करा. आठवड्यातून एखादले 2 दिवस सगळ्यांनी कामावर वेगवेगळे दिवस बघून यावं, म्हणजे लोड कमी होईल. एक, शाळा ज्या सगळ्या आहेत हिंजवडीतल्या त्या सगळ्यांना 15-20 मिनिटाची पुढे मागे वेळ करणं शक्य असेल तर त्यांनाही महाराष्ट्र सरकारने विनंती करावी की पुढे मागे 10-12 मिनटं, म्हणजे तो एक थोडासा ट्रॅफिकचा लोड कमी होईल. सगळी जी इल्लीगल, आम्ही सांगून थकलो की सगळे जे इल्लीगल गोष्टी तिथे रस्त्यांवर चालतात आहेत, सामान पडलंय, मेट्रोचं सामान पडलंय, ते कृपा करून स्वच्छ करा. हे वारंवार आम्ही माझे ट्विटचा थ्रेडच बघा ना तुम्ही, तिथल्या मीटिंग्स बघा, आमचे सगळं मिनिटेड आहे. त्याच्यामुळे जो अनुभव आम्हाला गेले 1.5-2 वर्ष होतोय तो माननीय पालकमंत्र्यांना आज आला, हे तुमच्या चॅनलवर तुम्ही बघताय. त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्र सरकारला आणि पालकमंत्र्यांना विनंती आहे की हिंजवडीतून मार्ग काढा. स्थानिक कोणतेच नाराज झालेले पाहायला मिळतात, ज्यांची 1 फूट जमीन जात नाही तिथे मिटिंगला असतात. स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही.
ज्या ठिकाणी रस्त्याची मोठी गरज आहे तिथं आमच्या जागा जायला लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा 2006च्या आंदोलनाची पुनरावृत्ती होऊ शकते. नाही पण आम्ही ह्याच्यासाठीच तर महाराष्ट्र सरकारला सांगतो की मीटिंग्सला आम्हाला पण बोलवा ना. आम्ही काय विरोधक म्हणून काही टीका करणार नाही. आम्ही तिथले त्या लोकांनी आम्हाला निवडूनच पाठवलंय ना. आम्हाला मला तरी हिंजवडीच्या एकाही मीटिंगला बोलवलं जात नाही. मी स्वतःहून त्यांच्याकडे 10 वेळा जाते, पण कुठल्याही मीटिंगला आम्हाला बोलवत नाही. ते आम्ही सूचनाच करणार ना. तिथले अनेक NGOs आहेत, फील्डवर काम करणारी लोक आहेत, सगळ्यांना जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांना घेऊन मीटिंग करा ना. तिथले NGO स्टेक होल्डर्स, तिथले सगळे मालक, त्यांचे HRचे लोक, सगळ्यांना बोलून जम्बो मीटिंग घ्यायला पाहिजे ना. आमच्यामुळे मदतच होईल ना. आम्ही तर काही विरोध नाही करत आहे मीटिंगमध्ये कुठल्या. आणि विरोध केला तरी गैर काही, लोकशाही आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये, आणि ह्या बाबतीत मी सांगते, केंद्र सरकारच्या बाबतीत हे मी अतिशय प्रांजळपणे कबूल करते. आमच्या मतदारसंघातल्या कुठल्याही कामाबद्दल परस्पर एकही केंद्रातला मंत्री मीटिंग घेत नाही. आणि घेतली तर आम्हाला सांगतात की ही मीटिंग घेणार आहे, जमलं तर या. किंवा आम्ही एखादी कंप्लेंट केली, म्हणजे जल जीवनमध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार हा महाराष्ट्रात होतोय, आरोप आहे माझा या सरकारवर. पण त्याची इन्क्वायरी लावण्यासाठी CR पाटलांनी नेहमी आम्हाला सहकार्य केलं. काही कानावर गोळीबार होतो, काही दबाव येतो लोकांचा. आमदाराचा भाऊ असतो. आता मी माननीय पालकमंत्र्यांचं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर पाहिलं. त्याच्यात ते असं म्हणले, वेळ पडली तर मकोका लावा. आता बघूया काय होईल. पण मौक्यातून त्यांनी अनेक आरोपी बाहेर काढलेले. आता बघूया ना, कळेल ना 2-3 दिवसात. कारण का दौंडमध्ये जी घटना झाली ही त्याचा जाहीर निषेध अर्थातच केला पाहिजे. पण आमची अपेक्षा होती की त्याच्यावर इमिजिएट ॲक्शन व्हावी. पण उशिरा का होईना पालकमंत्र्यांनी 2 आज निर्णय घेतलेत. मी वाट बघते त्या निर्णयाची. 3 ॲक्च्युली. एक तर राजीनाम्याची मी वाट बघते, कारण का त्याच्यात महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे. आमची विनंती होती हे मागच्याच आठवड्यात व्हायला पाहिजे होतं. एक. दुसरं, हिंजवडीला ते 15 दिवसात दुसऱ्यांदा गेले, त्याचं मी स्वागत करते. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की दौंडच्या घटनेमध्ये ते स्वतः तुमच्या चॅनलवर म्हणलेत की अशा लोकांना वेळ पडली तर मकोका लावा. बघूया काय होतं. अजून एक 8 दिवस वाट बघूया. आता इतकं झाले तर. त्यामुळे माझ्या माननीय पालकमंत्र्यांनी हे 3 निर्णय महाराष्ट्राच्या आणि पुणे जिल्ह्याच्या, ज्याचा सातत्याने आम्ही मागणी करतोय, त्याच्यावर निर्णय द्यावा अशी आमची विनंती. त्यासोबत पुणे शहरात अजून एक मोठा प्रश्न आहे. कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्कमध्ये जिकडे पोर्शे अपघात झाला तिकडनं 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती अजूनही असे 3 ते 4 पब्स आणि क्लब्स आहेत की ज्यांचे 2दा परवाने रद्द झाले तरी तिसऱ्यांदा पुन्हा ते चालत आहेत. तिकडे ड्रग सिरिंजेस पण मिळालेले आहेत. दुसरा असा पब आहे तिकडे की जिकडे आधी NOC मिळालेली होती ती एका कमर्शियल ऑफिसची होती आणि आता तिकडे पब चालू आहेत आणि तिकडचं सगळं धूर त्या घरात जातोय जिकडे एक बाई शी इज एक्सपेक्टेड. ते कशाला सांगतायत. हिंजवडीमध्ये एक शाळा आहे, शाळेच्या समोर बार आहे, त्याच्या बाजूला डे केअर सेंटर समोर. नाही, इथे जिथे शाळा आहे ना, जिथे 1500 मुलं शिकतात हिंजवडीमध्ये, त्या शाळेच्या समोर पब आहे. केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा निर्णय आहे. इट्स अन ऑफिशियल डॉक्युमेंट बाय गव्हर्नमेंट अँड सुप्रीम कोर्ट की शाळेच्या समोर दारू विक्री होता कामा नये, पब्स होता कामा नये, सिगरेट मिळता कामा नये. शाळेच्या समोर आहे, रस्ता क्रॉस केल्यावर. आणि मी स्वतः पुण्याच्या कलेक्टरांना विनंती केली. मी परत आज फॉलोअप घेतला आहे की काय कारण आहे, तुम्ही का परवाना, शाळेच्या समोर दारूचं दुकान काय चाललंय पुणे जिल्ह्यात, पुणे शहरामध्ये, ह्याची ॲक्शन घेतलीच पाहिजे. आणि जर मी परत आज माननीय कलेक्टरांना सांगितलं की जर पार्लमेंट माझं संपेल 21 ऑगस्टला, तोपर्यंत हे सगळे परवाने तुम्ही म्हणताय ते आणि मी शाळेच्या समोरचं म्हणते, हे जर कॅन्सल झाले नाही तर मी स्वतः आंदोलनाला बसणार. या सगळ्यासाठी गुन्हेगारी एनिवेच वाढतेय. तो डेटाच दाखवतोय ना. आणि तो माझा डेटा नाही आहे, केंद्र सरकारच्या होम मिनिस्ट्रीचा डेटा आहे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार आहे. हा डेटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या होम मिनिस्ट्रीचा आहे की महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यात क्राईम वाढला आहे. हे मी म्हणत नाही आहे, केंद्र सरकारचा डेटा सांगतोय आणि तुम्ही तर चॅनलवर दाखवताच आहे. काल न्यायालयाच्या आदेशाने विधानसभेची पुन्हा फेरपडताळणी झाली, पद्धती पुन्हा एकदा निराशा झालेली. सचिन दोडकेंनी काय ॲक्शन घेतले त्यामध्ये व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्ठ्या आढळून आल्या होत्या. सचिन दोडकेंचा कालचा अनुभव हा धक्कादायक होता. आम्ही आता सगळ्यांनी बसून निर्णय घेतला आहे की आम्ही आता हे सगळी माहिती ते डॉक्युमेंट करणार आणि जाऊन मुंबईच्या इलेक्शन कमिशनना भेटणार.
कोर्टात तर जाणारच आहेत, पण ही प्रक्रिया करणार आणि वेळ पडली तर एक 10 दिवसात जर इथे काही न्याय किंवा हालचाल नाही झाली तर आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये मी स्वतः त्यांना सगळ्यांना घेऊन जाणार. कारण का पूर्ण अन्याय आहे. कारण सांगा थोडं आपला अनुभव, काल काय काय झालं ते. हां, काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये तुम्ही सगळे त्या ठिकाणी लाईव्ह होतात. तर त्या ठिकाणी कुठलीही यंत्रणा पूर्ण मतमोजणीची जी यंत्रणा होती ती अर्धवट राहिली गेली. कारण का त्यांची इच्छा अशी होती की त्या मशीनमधला त्यांना डेटा इरेज करायचा होता. त्यांना आम्ही म्हटलं की डेटा इरेज न करता तुम्हाला जे काय करायचं ते करा. त्यांनी आम्हाला फक्त मशीन उघडून दाखवली, त्याच्यावरचे एकूण मशीनीमध्ये किती नंबर्स पडलेत तेवढेच दाखवले. कॅन्डिडेटला कुठल्या कॅन्डिडेटला किती नंबर पडले हे अजिबात दाखवलं नाही. ते CCTV कॅमेऱ्यामध्ये आहे. आणि आम्ही त्यांना पत्र दिलं की तुम्ही ह्यातला मला डेटा इरेज करू नका. मग त्यांनी असं सांगितलं की पुढची यंत्रणा आम्ही थांबवतो. म्हटलं हरकत नाही थांबवायला, पण डेटा इरेज करायचं नाही. इथे जाऊन ते थांबलं. पण धक्कादायक बाब अशी की जी EVMच्या ज्या बॉक्स होत्या त्याच्यामधल्या ज्या चिठ्ठ्या तिथं असल्या पाहिजेत, EVMचा बॉक्स तिथं आणला गेला, तो त्या मशीनना कनेक्ट केला गेला, पण त्याच्यामध्ये चिठ्ठ्याच नव्हत्या. आम्ही त्यांना विचारलं की ह्याच्यामधल्या चिठ्ठ्या गेल्या कुठं, तर त्यांनी असं सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही त्या चिठ्ठ्या एका पिशवीमध्ये भरून सील करून ठेवून दिल्या. आता आमची ज्या वेळेला इलेक्शनची प्रक्रिया संपली त्यावेळेला 7-8 वाजले होते. त्याच्या अगोदर फक्त 5च पेट्या त्यांनी मोजून दिल्या होत्या. उरलेल्या ज्या पेट्या होत्या त्यातल्या चिठ्ठ्या त्यांनी कुणाच्या देखरेखीखाली काढल्या, कुणाच्या समक्ष काढल्या आणि त्याच्या कुणाच्या सहीने सील केल्या. कारण का त्या खूप मोठ्या पेट्या होत्या ना, म्हणजे संख्या त्याची खूप होती. त्याच्यामुळे संशय असा आहे की इलेक्शनच्या दिवशी त्यांनी काहीच केलं नाही, काउंटिंगच्या दिवशी. नंतर इतर दिवशी काही केलं असेल तर त्यावेळेला कोणी साक्षीदार नाही, काही नाही. त्यांनी मॅन्युअली त्या लोकांनी म्हणजे त्या इलेक्शनच्या अधिकाऱ्यांनी किंवा त्या लोकांनी तिथं हँडल केले गेलेले आहेत. त्याच्यावर आमचा आक्षेप आहे. कारण का आम्ही त्या चिठ्ठ्या मोजाव्यात म्हणूनच कोर्टामध्ये आहे. तर चिठ्ठ्या त्या बॉक्समधून काढून सगळ्या गोष्टी करण्यामागे त्यांचा हेतू काय होता हे आमच्या लक्षात आलं नाही. नाही कोर्टाचा निर्णय आहे ना. आणि कोर्टाचा ज्या कारणाने आम्हाला सुप्रीम कोर्टाने सगळ्या त्या पेट्या रिझर्व्ह करून ठेवायचा आदेश आहे, तरी देखील डेटा डिलीट करू नये, त्या डेटा डिलीट करू नये अशा आदेश असताना देखील आमची यंत्रणा त्यांनी त्या ठिकाणी चालवली. बेकायदेशीर आणि ह्या गोष्टी आम्ही कोर्टामध्ये रेस करतोय. आणि ते इलेक्शन कमिशनचे जे अधिकारी आहेत त्यांनी तुमच्या ऑन कॅमेरा सांगितलं की आम्ही ही प्रक्रिया थांबवलेली आहे. आणि आज पेपरलाच त्यांनी स्टेटमेंट दिले की आम्ही प्रक्रिया पूर्ण केली. नितांत खोटं बोलतात ते. आणि त्या संदर्भामध्ये त्याचे सगळे CCTV कॅमेऱ्यामध्ये जे चित्रित झाले ते तुमच्यापाशी मांडण आहेत आणि ते कोर्टामध्ये सुद्धा आम्ही देऊ. आपल्या दिल्लीमध्ये जो पुणे में बहुत कुछ हो रहा था. पहला तो दौड़ में फायरिंग की घटना हुई और एक माणिकराव कोकाटे कृषि मंत्री वो विधानसभा में पत्ते खेलते हुए नजर आए. क्या कहेंगे आप इन सब जो चीज़ें हो रही है महाराष्ट्र में? ये बहुत दुख की बात है कि महाराष्ट्र की बहुत बदनामी हो रही है. और दिल्ली में जब मैं इस बार गई पार्लियामेंट के लिए, संसद भवन में जिसको मिली वो वही पूछ रहे थे कि आपके असेंबली में क्या चल रहा है, ये ताश का क्या चक्कर चल रहा है. और महाराष्ट्र की बहुत ज़्यादा बदनामी हुई है, वो ही है. और 3-4 इश्यूज़ है और बहुत चर्चा हो रही है. महाराष्ट्र के माननीय मुख्यमंत्री जी अमित शाह जी को मिलने आए थे, कल ही थे वहाँ. और जो सुनने में आया है कि शायद उन्होंने ग्रीन सिग्नल दे दिया है हाई कमांड ने उनके, और 2-4 दिन में शायद 3-4 लोगों को शायद बदलेंगे, ऐसा सुनने में आया. तो देखते हैं क्या होता है. लेकिन मेरे ख्याल से दुख की एक बात है कि ताश या जुआ ये सब चीज़ें क्या आदर्श क्या दिखा रहे आप, अगली पीढ़ी को क्या दिखा रहे, अगली पीढ़ी क्या सोचेगी हम सब के बारे में. घर में बोला जाता है कि अच्छे संस्कार करिए, ऐसे चीज़ों से दूर रहिए, गैम्बलिंग ये अच्छी बात नहीं है. मुझे इस वक्त RR पाटिल जैसे नेता याद आते जिन्होंने बार्स बैन किए थे. अभी डांस बार्स हो या दूसरा क्या वो कुछ हनी ट्रैप हो, पता नहीं कौन सी चीज़ें. एक ज़माना था जब हम बच्चों के साथ बैठ के न्यूज़ देखते थे कि जनरल नॉलेज बढ़े. आज ऐसे लगता है बच्चों को दूर ही रहे इस सबसे कि जनरल नॉलेज इस मामले में बढ़ने की कोई ज़रूरत नहीं है किसी की. तो हिंदी और मराठी या फिर मराठी नॉन मराठी का इशू अब एक्सटेंड होते हुए नजर आ रहा है. गुजराती के भी कुछ पोस्टर्स निकाले गए हैं और फिर मारपीट जो हो रही है वो हुई नहीं, रिपोर्ट हुई नहीं लगातार. इसको जिम्मेदार फेल हो रही है. हाँ बिल्कुल सरकार फेल ही हो रही है. आप सोचिए ना, 1 साल भी नहीं हुआ है और 4-5 मंत्री उनको बदलने पड़े, दिख ही रहा है. और आप देख रहे हैं ना महाराष्ट्र की, ये तो मंत्रियों का तो एक बात है, आर्थिक हालात क्या है इस राज्य के. ना किसानों को पैसा दे पा रहे,
ना शिक्षकों को पैसा दे पा रहे टाइम पे। कॉन्ट्रैक्टर्स के बारे में बेचारा एक लड़का 30 साल का लड़का है, उन्होंने आत्महत्या की, उसके बारे में सरकार बोल रही है नहीं हमारा उससे कुछ लेना देना नहीं है। इतना असंवेदनशील सरकार मैंने आज तक नहीं देखी। किसानों की आत्महत्या हर 3 घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है। मैं नहीं कह रही हूँ, मकरंद पाटिल जी जो मंत्री है उनका ऑफिशियल स्टेटमेंट है असेंबली में मुंबई महाराष्ट्र के, तो हर 3 घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है और ये मंत्री ताश खेल रहा है। 3 घंटे एक किसान आत्महत्या कर रहा है और ये मंत्री कह रहे हैं ये भिखारी है सरकार। भले हम उस सरकार में ना हो, लेकिन महाराष्ट्र की सरकार भिखारी नहीं है, ये गलत है। और उसी दिन उनको रेजिग्नेशन लेना चाहिए था जिस दिन महाराष्ट्र को ये भिखारी बोले सरकार। मेरा आखिरी सवाल है में आपने ट्वीट भी किया सुबह हिंजेवाड़ी एरिया में स्कूल के सामने शराब की दुकान है, फिर कल्याणी नगर का जैसे बताया, ये इश्यूज और जो परमिशंस और नियमों का उल्लंघन करते हुए दिए जा रहे पुलिस या फिर सरकार की जो पूरी व्यवस्था है? नहीं, ये सरकार की व्यवस्था है ना। अगर कंप्लेन हुई है तो एक जो दुकान बंद होता है वो खुलता कैसे है? और इस राज्य देश का सुप्रीम कोर्ट का निर्णय है कि स्कूल के सामने शराब की दुकान नहीं होनी चाहिए, तो फिर परमिशन दी कैसे? उसकी तो इंक्वायरी होनी चाहिए। और अगर 21 अगस्त तक ये सब ठीक नहीं हुआ, ये जो कल्याणी नगर के भी दुकान है या वो जो स्कूल के सामने हिंजौड़ी में है, ये दुकान बंद नहीं होंगे तो 21 तारीख को पार्लियामेंट खत्म होगा। 22 अगस्त से मुझे आंदोलन करना पड़ेगा। कहाँ? आज 2 महिन्यात हाँ ते तर आहे चालू, ते तर चालूच आहे। हाँ कानून व्यवस्था में काफी नहीं, ये तो मैं कब से कह रही हूँ, ये तो वास्तव है और केंद्र सरकार का डेटा ही बता रहा है ना। महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है और पुणे में तो क्राइम बढ़ा ही है, ये मैं नहीं कह रही हूँ सिर्फ। महाराष्ट्र केंद्र सरकार की होम मिनिस्ट्री का डिपार्टमेंट का रिपोर्ट कह रहा है कि पुणे में और महाराष्ट्र में क्राइम बढ़ा है। ये बहुत दुख की बात है, जहाँ बच्चे विश्वास के नाते पढ़ाई करने आते थे, नौकरी के लिए आते थे कि नहीं पुणे एक बहुत सेफ सिटी है, इसके लिए लोग यहाँ आते थे। और आप देख रहे क्या हो रहा है इस शहर में। बहुत बदनामी हुई, पुणे की भी हुई है और महाराष्ट्र की भी हो रही है। बहुत दुख की बात है। शहरामध्ये जळवाहनांसाठी विशिष्ट वेळ मर्यादा लावून दिलेली आहे, तरी सुद्धा गंगाराम चौकामध्ये ज्या ठिकाणी मागच्या महिन्यात एका मुलीला जीव गमवावा लागला होता, त्याच ठिकाणी परिस्थिती जैसे थे अशी पाहायला मिळते। हाँ, प्रशासन काय करते महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्र सरकार काय करते? सातत्याने रोज त्यांच्या चॅनलवर काय दिसतं? तुमच्या सरकारचं फक्त अपयशच दिसतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांची नाराजी। हे दुर्दैव आहे की एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालं, एवढं मोठं मॅन्डेट मिळालेलं असताना 8 महिन्यात कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र आपला या सरकारने? मला सांगा। त्यामुळे आज संजय राऊत म्हणतात की हे महायुती सरकार कॅरेक्टरलेस आहे, जवळपास 75% मंत्री जे आहे ते खुशकामी आहे, दरोडेखोर आहे। तुम्हाला वाटतं असं? नाही, खरंच म्हणजे आम्ही जरी विरोधात असलो तर अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे। आम्हाला आमच्या राज्याचा सार्थ अभिमान आहे, जरी विरोधात असले तरी म्हणून महाराष्ट्राबद्दल काही खपून घेणार नाही आम्ही। पण दुर्दैवाने हे सरकार आल्यापासून एवढं मोठं मॅन्डेट यांना दिलं, लाडकी बहीण योजनेमध्ये करप्शन, ज्या बहिणींबद्दल ते इतकं पवित्र नातं आहे ह्याच्यात त्यांनी करप्शन केले, पुरुषांना पैसे दिले, चुकीची लिस्ट आली। मी मगाशी म्हणले तसं SIT झाली पाहिजे आणि ED आणि CBIने इन्क्वायरी लावली पाहिजे की लाडकी बहीण योजनेच्या लिस्ट आणि सॉफ्टवेअर कुठल्या कंपनीने तयार केलं आणि त्याच्यात एवढा भ्रष्टाचार झालाच कसा? थँक्यू। नाही, एक तर कळू तर दे भ्रष्टाचार झाला, कुठे गेले पैसे, कोण आहेत ते, कुठल्या एरियामधले नाव आहेत, हे सगळं केलं पाहिजे त्यांनी, उत्तर दिलं पाहिजे। आणि सॉफ्टवेअर कोणी सजेस्ट केलं हे सॉफ्टवेअर कंपनी कोण आहे ज्यांनी हे सगळी चुकीचे उद्योग केले? अर्थ तीच केली ना मी मागणी, SIT CBI आणि ED याची चौकशी लागली पाहिजे। काय जोक नाही आहे आणि सारखंच दिसत आहे चुकी। मग हे सॉफ्टवेअर केलंय कोणी? ज्या एजन्सीने हे सॉफ्टवेअर केलंय त्या सॉफ्टवेअर याला जबाबदार आहे ना। महाराष्ट्र सरकारला उत्तर द्यायला लागेल, कोण आहे सॉफ्टवेअर, कुणाचं सॉफ्टवेअर आहे, कुणाची कंपनी आहे, याची माहिती त्यांना द्यायला लागेल महाराष्ट्र सरकारला। आपल्याला एवढा मोठा भ्रष्टाचार होते आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बघत राहत आहेत आणि फक्त नाराजी व्यक्त करून चालणार नाही, त्याच्यावर ॲक्शन घ्यायला लागेल।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.